मायबा प्रेक्षक सहकार्य करा, जर कोणाची गाडी असेल तिथून लगेचच काढा. MH05 9799. मोहम्मद सल्ला आणि अरिफ पापा जर आला असाल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात या स्पर्धेमध्ये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सहर्ष मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. श्री चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी माना सन्मानाची ही क्रीडा नगरी तुम्ही पाहता. रोहिदास मैदान खुटारीच्या ह्या क्रीडा नगरीमध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आणि ही तिसरी मॅच तुम्ही पाहता. बाग 11 तलोजे त्यांना फाईट करते ACC रोहिंजन या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. गुणलेखेच्या भूमिकेत विशाल म्हात्रे त्यांना खुटारीला कित्येक वर्ष चांगला क्रिकेट दाखवलाय आणि एक अष्टपैलू क्रिकेटर. विशाल तुझं देखील स्वागत करू आज गुणलेखेच्या भूमिकेमध्ये. आमच्या अंकित पोर्च्युनिमेशच्या माध्यमातून ही वाहिनी कित्येक वर्ष अंकितला देखील पाहतो आज PC वरती. अंकित तुमचं देखील स्वागत करू अंकित. आणि जाऊयात बेस्ट ऑफला फॉर द टू टीम शॉट ऑफ क्रिकेट. दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये अली पटेल आणि उस्मान पटेल. पटेल बंधुराज मैदानामध्ये. दोन्ही भाऊ तुम्ही पांडे जोडी पाहिली, त्यानंतर पठाण जोडी पाहिली. ही पटेल जोडी तुम्ही पाहता. उस्मान आली. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती P1चं पहिलं षटक. संकेत पाटील सज्ज झालाय. फर्स्ट बॉल गेम ऑन. पहिल्याच बॉल वरती उडवला लॉंग ऑफला. फिल्डर राज पाटील फक्त पाहत राहतील. लॉंग ऑफ सीमा पाठ ठोकला. संकेत पाटीलच्या अगेन्स्ट पहिला षटकार. पाहता DJ प्रवीण तुमचं देखील स्वागत करू. अली पटेलचा हा पहिला तडाखा तुम्ही पाहिला लॉंग ऑफ च्या डोक्यावरनं. या षटकातील पुढचा बॉल कट केला. व्हॉट अ शॉट. बॉल थर्ड मॅनला झाकत होती. हा क्लास होता अली पटेलचा. ठोकला थर्ड मॅनला दणदण करत असताना हा षटकार आलेला. हा चौकार 4. थर्ड मॅनला चौकार. गॅप शोधला अलीनं. नजाकत होती अली पटेलची. का बॅटिंग करतोय. कट केला अक्षरशः भाग पाला. सेन्सिबल क्रिकेट. एक केली आहे पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता 11 वरती. आणि स्ट्राईक ना तुम्ही पाहता रायगडचा टायगर उस्मान पटेल ऑन अ स्ट्राईक. उस्मान पटेलला तुम्ही स्ट्राईक येला पाहता. त्याची बॅटिंग बघण्यासाठी देखील खूप प्रेक्षक आले असतील. त्यांचं देखील स्वागत करू. अकरा धावा धावपलकावरती उस्मान पटेल समोर आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती संकेतला तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होईल. मोठा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ते दाखवतात कशा रीतीने फटका खेचायचा होता. एक पाय थोडा बाहेर काढला. उस्माननं बीट करून गेला हा बॉल. संकेत पाटीलचा उस्मानला डॉट बॉल आला. P1चं हे पहिलं षटक ACC रोहिंजनच्या. रोहन पाटील नंदीनं टॉस जिंकला. मी फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी बाग 11 तलोजेला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला. धावा धावपलकावरती आतापर्यंत 11.
या षटकातील पुढचा बॉल कट केला, पाडसली पायावरती बॉल. तुम्ही पाहता या बॉलला खेळला, फिल्डर वेगाने आले, तोपर्यंत एकच धाव. एका धावेनं खेळायला केली उस्माननं सुरुवात आणि संघ जाऊन पोहोचला स्कोर बोर्डवरती. रन संख्या तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. P1चं हे षटक क्रमांक पहिलं. संकेत पाटीलचं पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके आले. त्यानंतर चांगली गोलंदाजी संकेतची तुम्ही पाहता आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल शिल्लक, धावा धावफलकावरती 12 वरती स्कोर जाऊन पोहोचला. षटकातील शेवटचा चेंडू फुल टॉस होता, लाईन पाहावी लागेल, लाईन खराब. लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल, वाईड बॉलचा इशारा आला. अतिरिक्त एक धाव, एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 13 वरती स्कोर चालला. लेग स्टंपला फेकला, फुल टॉस होता, वाईड बॉल, दिशा खराब. पंचानं लगेच सांगितलं वाईड बॉलचा इशारा. 13 धावा धावफलकावरती आणि या षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज झालाय. कट करण्याचा प्रयत्न, पहिला बॉल, पहिला तुम्ही पाहिला, पहिला बॉल पुढे आणला होता, त्यानंतर दाखवता 8 फीटच्या वरनं फटका सजवायचा होता. डॉट बॉलची समाप्ती, षटक क्रमांक संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची सांगता झाली. धावा धावफलकावरती स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहता 13 धावा धावफलकावरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला ओम पाटील. ओम पाटील झालाय सज्ज P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. लेफ्ट हँडर आहे त्याच्या समोर तुम्ही पाहता रायगर का टायगर उस्मान पटेल. विकेट काढेल का यंगस्टार लायझन उस्मानसाठी टाकण्यासाठी सज्ज झालाय. विकेट इथून काढेल का ओम? लेफ्ट हँडर आहे या षटकातील पहिलाच बॉल. रिव्हर्स स्विच, आठवण डबल ऑर्डरची बॉल चाललाय थर्ड मॅन सीमा पार. ओम पाटील वरती हल्ला बॉल, पहिला चौकार 4. थँक्यू डीजे. स्विच इट, रिव्हर्स आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 17 या आकड्यावरती. ओम पाटील आला पहिल्याच बॉल वरती, रिव्हर्स सहस्र बाहेर काढलं आणि हा चौकार पाहिलाय. धावा धावफलकावरती 17. काहीतरी काळमंत्र देत असताना तुम्ही पाहता ओमला सचिन कडू जबरदस्त बॉलर आहेत. इनफिटच्या बाहेर तुम्ही 3 फिल्डर पाहणार आहात. ही विकेट महत्वाची रोहिंजनसाठी. कोण गेले विकेट? षटकातील पुढचा बॉल फुलटॉस. असे बॉल तुम्ही उस्मानला फेकू शकत नाहीये ओम. असे बॉल फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेरच ते लँड होतील. बॉल सीमा पार षटकार आणि हाईट फॅक्टरीसाठी लगेच रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांकडे आम्ही जाऊ. कमरेच्या वरती किती बॉल आहे या सर्व गोष्टी चेक केल्या जातील. लगेचच आमचे अंकित इथे सज्ज आहेत. नक्कीच तिसरे पंच या जितेश या विशाल देखील सज्ज आहेत. कमरेच्या वरती बॉल एका कशा रीतीनं फडका खेचला बघा. फुलटॉस. तुम्ही उस्मानला फुलटॉस टाकू शकत नाही. फुलटॉस टाकाय तो बाहेरच मारेल आणि इथे लगेचच चेक केला जाईल. कमरेच्या वरती बॉल एका कशा रीतीनं स्टँड होता तुम्ही पाहताय.
नो बॉल आहे, नो बॉल आहे. 1+6 अशा या 7 धावा. 7 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय 24 धावा धावपलकावरती. अपकमिंग स्टार आहे, थोडा घाबरत असावा, भीती असावी, कारण की उस्मान आहे. कित्येक खुल्या गटात स्पर्धा देखील खेळला, ग्रामीणमधून शहरी क्रिकेट खेळला, त्याच्या समोर टाकणं म्हणजे अवघड आहे. फ्रीड असेल समोर बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा उस्मानला तुम्ही पाहता. फुल टॉस आहे, व्हॉट अ शॉट, पाडर स्लीपचा धमाका, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ दी लागोपाठचा दुसरा हिट उस्मान पटेल. हे संगीत पाहिला उस्मान पटेल तलोजेवाला, अक्षरशः बाटमध्ये त्याची आता मात्र बोलती आहे. हे मैदान त्याच्यासाठी देखील खूप चांगलं आहे. तुम्ही पाहता या मैदानावरती या जेव्हा जेव्हा कुटारीवरती स्पर्धा होते तेव्हा तेव्हा उस्मानला नक्कीच खेळण्यासाठी आवर्जून आमंत्रित केलं होतं आणि त्याला देखील मजा येते या क्रीडा नगरांमध्ये. आणि तेच सांगत असताना त्याची बॅट बोलती आहे आता का बॅटिंग करतोय. ओम पाटील यंगस्टर आहे आणि तो गोलंदाजी करतोय, तो देखील आता अडचणीत पडला. मोठे फटक्याला स्पेशल निर्माण झाला. उस्मान पटेलच्या बॅट बंद हा षटकार आला. षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहता 30 धावा सज्ज होईल. या षटकातील पुढचा बॉल कट केला. सेन्सिबल क्रिकेट त्याला माहिती आहे मोठे फटके आले त्या फटक्यामध्ये या षटकामध्ये आणि त्याच्यानंतर सेन्सिबल क्रिकेट काय असतं हे चांगल्या प्लेयरची नक्कीच एक महत्त्वाची गोष्ट आणि ती बाब त्या उस्मानं दाखवली आहे. 1 स्ट्राईक रोटेट झाली, 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 31 वरती आणि आता स्ट्राईक आहे ना तुम्ही पाहता अली पटेल ऑन स्ट्राईक. या षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं ओलांदी कार्पेट बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर वेगान आला, थ्रो देखील रॉकेट आला. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती 32 या आकड्यावरती. एसीसी टीमचे पुरस्कर्ते प्रमोद पाटील नक्कीच एसीसी रोहिंजनला पॅक करतो. या प्रमोद दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. रिवर्स सासरा बाहेर काढला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप तुम्ही पाहता सचिन होते बॅकअपला, त्याला माहिती आहे गॅदर केला, चेंडू जरूर सुटला असता तर विशाल चौकार गेला असता. डॉट बॉल रिवर्स सासरा बाहेर काढला, व्यवस्थित बॅट वरती आला नाही. दाखवतात उस्मान कशा रीतीनं फटका सजवायचा होता. पहिल्याच बॉलवरती रिवर्स अप्रतिम होता, थर्ड मॅनला बीट करणारा. आता देखील रिवर्स खेळण्याच्या नादी हा बॉल खूप चांगला होता. ओम पाटीलचा कमबॅक केला या बॉलनं. धावा धावपलकावरती 32 वरती स्कोर पाहता. हा बॉल खाली गेला, विकेट कीपर फीड बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने आला हा चौकार. षटक संपली गेली. धावा धावपलकावरती 18च्या सरासरीनं 36. या देवेश म्हात्रे तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. पापड्याच्या पाला त्याला देखील चान्स भेटली, षटकार लगवला देवेशनं. स्टार आहे हे देखील उगवते सितार आहेत. 36 धावा धावपलकावरती 18च्या सरासरीनं आणि बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय संकेत पाटीलला, ज्यानं 13 धावा खर्च केल्या. तो पुन्हा एकदा आला
बॉलिंग ट्रॅकवरती या ओव्हरमध्ये ओम पाटीलने धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं गेलं तर 23 धावा महागडा ठरला. संकेत पुन्हा एकदा आला. आता तुम्हाला फिल्डिंग विखुरलेली पाहायला भेटेल. 500 दक्षिण तटीय सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहणार आहात. आणि बॉलिंग ट्रॅकवरती सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक दुसरं संकेत पाटील आणि त्याच्या समोर आलीला तुम्ही पाहताय. सेन्सिबल क्रिकेट. स्ट्राईक जास्तीत जास्त उस्मानकडे देण्याचा प्रयत्न करतो आलय आणि या बॉलवरती मिल्टी आहे ती सिंगल स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 37 धावा स्कोरबोर्डवरती. 37 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. चांगली बॅटिंग दोन्ही बंधुराज अली पटेल त्यानंतर उस्मान पटेल. स्टार्ट खूप चांगला केला अलीनं. पहिला षटकार लॉंग ऑफला तुम्ही पाहिला लाजबाब होता. स्टार्ट खूप चांगला केला. त्यानंतर उस्माननं सिंगलनं खेळाला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं चौकार षटकार. या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. आपटलाय हा बॉल. लाईन पाहावी लागेल. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती 38 याकडे वरती. दुसऱ्या षटकामध्ये कॅप्टननं पुन्हा एकदा संकेतला आणलाय. संकेतची गोलंदाजी कशा रीतीने असणार आहे. ही बॅटल खूप रंगतदार होईल यात मात्र शंका नाही आहे. उस्मान पटेलची विकेट कोण काढेल का उस्मान पटेलच्या बॅटमधनं मोठे फटके येतील पाहायला भेटेल प्रेक्षकांना. व्हाट अ शॉट प्लॅटर स्लिप्सचा. व्हाट अ ग्रेट स्ट्रोक. सुपर से ऊपर डीप स्क्वेअर लेग सीमा पलीकडे ठोकला उस्मान पटेलच्या बॅटमधनं षटकार. हे त्याचं संगीत टायटल सॉन्ग. उस्मान पटेल रायगड ठाणा नव्हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फेमस आहे आणि तोच मात्र आता उतरला या रायगडच्या भूमीमध्ये अर्थातच कुटारीच्या क्रीडा नगरीमध्ये. का पॅडम स्लिपचा फटका होता. अप्रतिम टायमिंग जुळलं. डीप स्क्वेअर लेगला हा षटकार. लगेच टीम मीटिंग भरण्यास भाग पडलाय. उस्मान इथे मात्र अक्षरशः बरसला. का बॅटिंग दमदार करतोय. धावा धावपलकावरती 6 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्डवरती रनसंख्या 44 44 धावा धावपलकावरती. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. 9 चेंडू 28 वरती खेळतोय. षटकातील पुढचा बॉल. फडका अप्रतिने लेन पीक केली. बॉलला पाठवलं मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. लागोपाठचा येणारा हा दुसरा धमाकेदार षटकार उस्मान पटेलच्या बॅटमधनं. थँक्यू. या षटकाराच्या बरोबरीनं 50 धावा धावपलकावरती कंप्लीट. बाग 11 थलोजे का बॅटिंग चालू आहे. खूप चांगले बॅटिंग उस्मानच्या बॅटमधनं. 4 षटकार 2 चौकार 10 बॉल 34 वरती खेळतोय. काल एक अर्धशतक पाहिलं तुम्ही. नितेश पाटीलचं 17 बॉल 50 6 षटकार 1 चौकार आणि लॉंग ऑफला काही झेल पकडला. 2 बॉल 8ची मॅच होती. शंतूनं पाटीलनं तिथून मॅचला टर्न दिलं ना टायगरनं आणि तो संघ पोहोचला या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. कालचा दिवस राहिला जय हनुमान टायगरच्या बाजूनं. आज कोण जाईल. आज 1 का 2 संघ काढणार हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल. चला बॉललाईनच्या दिशेनं फिल्डर धावतोय. चांगली फिल्डिंग. 1 केले दुसरीचा कॉल दिला. उस्मान धावतो डेंजर एंडला आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 52 धावा धावपलकावरती. 52 रन स्कोरबोर्डवरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकामधला. चांगली बॅटिंग चालू आहे. बाग 11 तलोजे टीमच्या बाजूनं अक्षरशः उस्मान पटेल बरसला. गोलंदाजांवरती अटॅक आणि फक्त अटॅकच झाला. त्याला शांत कोण बसवेल. या षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला.
क्लासिस टेम्पलवरील शॉट इज परमनंट सिग्नेचर स्ट्रोक आहे. उस्मान पटेलचा ठोकला एक्स्ट्रा कव्हरला बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. आणि या षटकाराच्या बरोबरीने धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 58 धावा 12 चेंडू 42. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला भेटेल का? उस्मान पटेल बरसलाय संकेत सारख्या एक मोठ्या गोलंदाजांवरती अटॅक झाला. सेन्सिबल कट केला. फिल्डिंग तिकडे चांगली झाली. एका धावेनं स्ट्राईक स्वतःवरती ठेवली आहे आणि अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती स्कोरबोर्डवरती 59 रन बिनगळाच्या मोबदल्यात बाग 11 तलोजा टीमच्या ड्रिंक स्टोडियमची मैदानामध्ये तुम्ही पाहता. आणि तोपर्यंत ऐकूया दुपारच्या सत्रामध्ये डीजेच्या माध्यमातून डीजेला देऊया संधी. ऐकूया संगीत. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 59 धावा धावपलकावरती. अर्धशतक पाहायला भेटेल का? सचिन कडू खूप वर्षाचा अनुभव आहे. उस्मान त्याच्या समोर आहे. पहिल्याच बॉलवरती उडवला. बॉल चालला लो फुलटॉस बॉलला पाठवला. बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार ठोकलाय षटकार. देखील स्वागत करू. चौदा चेंडू 49 वरती खेळतो आहे. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला भेटेल का? का बॅटिंग चालू आहे. तुम्ही पाहताय उस्मान पटेल रायगडचा टायगर अक्षरशः बरसला. 3 वर्ष अगोदरची इनिंग कोण विसरेल. महाराणा
मंचरमध्ये खेळत होते 158 8 ओव्हरमध्ये पाहिजे होत्या, त्यामध्ये 34 बॉल 131 धावा उस्मान पटेलच्या होत्या आणि तो उस्मान पटेल अक्षरशः मैदानावरती बरसला. मॅच देखील जिंकून दिली. 8 ओव्हर 158 काढायच्या, 34 मध्ये 131 हे विक्रमचे आणि असे षटक किती त्यांना मारलेत. आणि आता काप बॅटिंग करतोय अक्षरशः 50 होतील का, एक धावेपासून दूर आहे. या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. कट करण्याचा प्रयत्न, बॅटचा कडा, विकेट कीपरनं पकडलाय, जेल संपला. उस्मान पटेलचा खेळ हे पाहिलं, जसा बॅटचा कडा लागला अंपायरचा डिसिजन आला की नाही मी लगेच निघेन, हे प्रामाणिक खेळाडूची एकदा उस्मानसाठी जोरदार टाळ्या. बॅटिंग आवडली असेल तर उस्मान पटेल नावाचं वादळ आणि अशा रीतीनं विकेट कॅरी केली आहे सचिन कडून. उस्मान पटेलची षटकार जोरला, त्याच्यानंतर कट करण्याचा प्रयत्नामध्ये उस्मानची विकेट झाली आहे कॅरी. का बॅटिंग केली, नक्कीच प्रेक्षक उस्मान पटेलसाठी आलेत. का बॅटिंग होती 49, एक धाव दूर असला तरी प्रेक्षकांचं मात्र मनमोहित केलं उस्माननं. जसा बॅटचा कडा लागला, विशाल जर पाहिलं पंचांना बोट वरती करो ना, मी मात्र लगेचच बाहेर निघेन. जसा कडा लागला लगेच तसाच तो बाहेर गेला. पंचांना डिसिजन आमच्यापर्यंत आला देखील नाही, हे देखील नक्कीच तुम्ही पाहिलं. उस्मानच्या बद्दल खूप चांगली खेळाडू वृत्ती तुम्ही पाहता. हीच ओळख आहे मोठ्या खेळाडूंची. सचिन रमेश तेंडुलकरला काय जशी कट लागली ते देखील बाहेर आहे का, त्यांना भारतरत्न का देण्यात आलं हे शिकलं जातं. आणि आज मी उस्मान पटेलचं देखील तेवढंच कौतुक करेन. माझ्या 50 धावा झाल्या नसल्या, 49 वरती खेळत असलो तरी माझ्या बॅटला कट लागली असली मी बाहेर निघेन आणि लगेचच ते बाहेर निघाले. पहिला धक्का लागला धावा धावपलकावरती. स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता 65 वरती नवीन फलंदाज मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आला. अफनान पटेल लोअर फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, लॉंग ऑन मिड विकेटच्या मधनं सीमा पार, ठोकलाय चौकार. तुम्ही समोर आमच्या पाहता अग्री कट्टा, नीरज मात्रे गावठी स्पेशल, चांगले चविष्ट जेवण अगदी पद्धतीने सर्व तुम्हाला भेटेल. बघा तर मायबाप प्रेक्षकांना जर नक्कीच चांगला आपला जेवणाची तुम्ही पाहता अगदी कट्टाच्या माध्यमातून नक्कीच त्यांचा स्वादिष्ट जेवण लाभ घ्या त्यांचा. धीरज मात्रे असतील. लेग स्टिकला सोडून जाताना बॉल, वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव, एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्डवरती रन संख्या तुम्ही पाहताय 70 धावा धावपलकावरती. हा बॉल खाली ठेवला, बीट केला या बॉलनं. डॉट बॉल आहे धावा धावपलकावरती 70 वरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 70 धावा. फुल टॉस होता, इथे फायदा उचलला. लेग V4 फलंदाज बाद. लागणारा दुसरा धक्का बाग 11 तलोजे टीमला. अफनान पटेल बॅक टू डगआउट. शेवटचा बॉल, त्याच्यावरती प्रहार. बॉल चालला मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर, सीमा पार. षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोरबोर्डवरती रणसंख्या 76 धावा. या हरके भाई राजकुमार मात्र इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. त्याचं डीजे जितू नक्कीच आम्ही पापलेच पारला आमच्या सोबत होते, जबरदस्त डीजे ऑपरेटर आहेत. डीजे जितून देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात, त्यांच्याकडून देखील हार्दिक स्वागत करू. शहात्तर धावा धावपलकावरती.
प्रकाश दगडू मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये या स्पर्धेसाठी. नारायण श्रीपद मात्रे यांच्याकडनं 500 रुपये. या दानशूर दात्यांचं देखील स्वागत करू. ओम साई डीजे सिस्टीम प्रवीण तुम्ही देखील जबरदस्त ऑपरेटर आहात, तुमचं देखील स्वागत करू आम्ही या स्पर्धेमध्ये. डीजे जितून आम्हाला शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेला, त्यांचं देखील स्वागत करू. रुपेश पाटील आला डेट ऑफ स्लोगरच्या शेवटच्या षटकामध्ये. पहिलाच बॉल ऑफिल जोरदार लेग V4 OUT फलंदाज बाद. अली पटेलची विकेट कॅरी झाली. लागणारा तिसरा धक्का बाग 11 तलोज टीमला. पटेल आला मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी. रुपेश पाटीलला पहिली विकेट मिळती आहे. रुपेश नक्कीच आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय, तो आता स्लोगरच्या षटकामध्ये आला. लोअर फुल टॉस बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर आहे त्याच्या वाक्याच्या बाहेर सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. या राजकोट तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. यांचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलं. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर खाली आला, बाहेर पाय काढला होता. तुम्ही पाहता फटका कुठल्या ऑन साइड लगवायचा होता. डॉट बॉलला धावा धावपलकावरती 80 स्कोर बोर्ड वरती. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल आणखीन एक फोटा हिट बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन लॉंग औपचाबद्ध क्रिकेटचं सौंदर्य सीमा पार षटकार. षटकाराच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 86 तुम्ही पाहता. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खालीला बीट केला या बॉलनं. डॉट बॉल आणि या षटकातील शेवटचा बॉल, या पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता रुपेश पाटीलला. पायावरती बॉल खोदून काढला. लॉंग ऑफला फिल्डर तुम्ही पाहताय. एक केली दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव होईल का? आणि दुसरी धाव पूर्ण झाली आहे आणि 2 धावा पुन्हा. आणि अशा रीतीनं या षटकाचा देखील खेळ संपला. षटक क्रमांक संपलं 5वं. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या स्कोरबोर्ड वरती 88 धावा आणि 89 धावेचं टार्गेट असणार आहे. शिवाभाई आणि त्यानंतर प्रीतम पाटील, नागाव उमेश पाटील, नागाव लक्ष्मण पाटील, रोहिंजन, संजय भोईर. त्याचप्रमाणे या मान्यवरांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. नारायण श्रीपद मात्रे यांच्याकडनं 500, प्रकाश दगडू मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये. 89 धावेचा पाठलाग कशा रीतीनं पार केला जाईल, या धावा चेस केल्या जातील का? रोहिंजनच्या बाजूला ऋतिक पाटीलची बॅटिंग पाहायला भेटेल का? त्यानंतर तुम्ही पाहणार आहात रोहन पाटील आक्रमण होतील का रुपेश पाटील? ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज याच रायगडच्या मातीतील सिद्धी कवळे गावचा आमचे परममित्र योगीजी मडवी यांना खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद.
या लगेचच पहिल्या फेरीतील शेवटची मॅच नांदगाव टीमचा कॅप्टन आणि खारघर टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस करू. खारघर टीमचा कॅप्टन आणि नांदगाव टीमच्या कॅप्टनला विनंती, लगेच टॉससाठी या, आपण टॉस करणार आहोत. हेलो, थैंक यू सो मच सौरभ. बहुत बहुत शुक्रिया. फिर एक बार सभी दर्शकों का हम स्वागत करेंगे. एक बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे हैं श्री चैतन्येश्वर क्रिकेट क्लब फुटारी. बेहतरीन प्रतियोगिता. और अब बात करेंगे इस मुकाबले की, तो बड़ा टोटल बन चुका है 88. पहले सत्र में तलोजा बाग 11 टीम ने बनाए. मुकाबला अगला होगा नांदगांव और खारघर के बीच. नांदगांव टीम के कप्तान पहुंचे. खारघर टीम के कप्तान से अनुरोध होगा कि आप तुरंत टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करें. अगला मुकाबला खारघर बनाम नांदगांव के बीच होगा. हमारे मित्र संजय दादा भोईर मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं. स्वागत है संजय दादा आपका. हमेशा खुटारी टूर्नामेंट के लिए काफी बड़ा योगदान रहता है संजय दादा का, उनका हम स्वागत करेंगे. खारघर टीमचे कॅप्टन लगेच टॉससाठी. नांदगाव टीमचा कॅप्टन उपस्थित आहे, तर खारघर टीमच्या कॅप्टनला विनंती, लगेच टॉस करण्यासाठी या. तो चैतन्येश्वर क्रिकेट क्लब फुटारी आयोजित चैतन्येश्वर ट्रॉफी 2024 का शानदार पर्व. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार चलते हैं मैदान के ऊपर. बड़ी टारगेट, क्रिकेट में कहते हैं कि कोई टारगेट बड़ा या छोटा नहीं होता. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. स्वागत है सभी का. यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक हमारे साथ ज्वाइंट हो चुके हैं. सभी का स्वागत करेंगे. जीतने के लिए 89 रनों का टारगेट. पहली तेज तरार गेंद यहां पर गेंदबाजी करते हुए सपवान पटेल पावर प्ले का पहला ओवर कर रहे हैं. 5 ओवर का मुकाबला, 89 रनों का टारगेट है. शानदार मुकाबला. एक तरफ तलोजा टीम के समर्थक काफी खुश हो चुके हैं जिस तरह से प्रदर्शन रहा शुरुआत में उस्मान पटेल की आसमानी बल्लेबाजी, और इस बार भी आसमानी टोला. गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. शानदार छक्का. उस्मान की शानदार पारी देखने मिली. बिल्कुल बहुत दिनों के बाद दर्शक उत्साहित थे और शायद 49 रन की पारी खेली. अर्धशतक से 1 रन दूर रहे बिल्कुल, और अर्धशतक से चूके शायद थोड़े से नाराज किया दर्शकों को. अच्छी पारी जरूर खेली मगर 1 रन बनाते तो अर्धशतक बनता. ब्लॉक हॉल में गेंद को फेंका. सपवान पटेल की शानदार गेंदबाजी, और शायद यहां पर इस ओवर में 3 गेंदें फेंकी है. रन दिए 6. रन बनाने 89 रन, बहुत बड़ा टारगेट. 17.80 की औसत से रन बटोरने हैं मुकाबला जीतने के लिए. शुरुआत तो 3 गेंद में 6. फुल टॉस और शानदार शॉट. गेंद जाएगी मिड विकेट के ऊपर से सीमा रेखा के बाहर.
ऋतिक पाटिल के बल्ले से और एक शानदार छक्का। से जानते हैं टारगेट कितनी की बड़ी क्यों ना हो, और मैंने शुरुआत में ही कहा कि मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। 4 गेंद में 12 बने, रन संख्या बनाने प्रति ओवर 17.80 यानी कि तकरीबन 18 की औसत से रन बटोरने, यानी कि 2 गेंद में 1 छक्का आता है तो बिल्कुल रन रेट के साथ मैदान पर रोहिंटन टीम भी आगे बढ़ सकती है। मुकाबला बड़ा होगा, कहीं मत जाना दर्शक, क्योंकि दो टीमें जब एक दूसरे के सामने होते हैं, बड़ी टारगेट होता है तो मुकाबला भी बड़ा होता है। तो रन संख्या की बात करेंगे, 12 रन 4 गेंदों का सामना करने के बाद फिर एक बार इनसाइड आउट, शायद गेंद 1 बाउंस हुई है, बाउंड्री लाइन के बाद 4 रन। गणेश जी मात्रे साहब, इनके शुभ हाथों से टॉस और टॉस जीता है खरगढ़ टीम के कप्तान ने। अगले मुकाबला बेहतरीन रहेगा, मगर इनमें जीतने वाली टीम कहीं मत जाइए, क्योंकि उनमें से जो मुकाबला होगा उनके साथ शायद सेकेंड राउंड का मुकाबला आपको देखने मिलेगा। चलो स्पीड अप करें प्लीज, तलुजा टीम सभी खिलाड़ी इकट्ठा ना आए प्लीज। बिल्कुल कई सारे दर्शक मुकाबला देख रहे हैं यूट्यूब के साथ, हमारे मित्र शाकिब पटेल मुकाबला देख रहे हैं। शाकिब पटेल आप आइए तो आपका स्वागत है। रो की बात करेंगे तो इस समय पहले ओवर में 17 बने, जीत की बात करेंगे 89 रनों का टारगेट है मैदान के ऊपर, बड़ी टारगेट। शुरुआत बगैर किसी विकेट के नुकसान पर 17 पर बनी है। जिस तरह से उस्मान पटेल ने आज बल्लेबाजी की, शायद वो पारी को दोहराते हैं रोहिंटन टीम तो भी मुकाबले में वापसी हो सकती है। रुपेश पाटिल अभी भी एक भी गेंद नहीं खेले, ऋतिक पाटिल जिन्होंने 6 गेंदें खेली 17 रन बनाए, वही होंगे सेकंड के ऊपर और गेंदबाजी के लिए तैयार है उस्मान पटेल। पहली गेंद बड़ी शॉट की तलाश में थे, पावर प्ले का दूसरा ओवर, एक सिंगल डबल के लिए पलटना चाहते थे, इनकार किया। एक सिंगल के साथ रन संख्या 18 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। शानदार मुकाबला, बड़ी प्रतियोगिता, बड़ा मुकाबला, बड़ी टोटल, अब मुकाबले में मजा आएगी। रुपेश पाटिल एक ताकतवर खिलाड़ी, आज जरूरत है टीम को ताकतवर बल्लेबाज की। ये देखिए स्वागत किया और गेंद को सीधे फेंक दिया लॉन्ग ऑफ सीमारेखा के ऊपर से, बाउंड्री लाइन के पार, अंपायर सिग्नल, 4 रन।
अकाउंट ओपन हुआ, रन संख्या तेजी के साथ 22 पर। फिर एक बार शॉर्ट थर्ड मैन में खिलाड़ी तैनात, विकेट का पतंग रूपेश पाटिल बैक टू द डगआउट। तो बिल्कुल यहां पर पहला विकेट मैदान के बाहर रूपेश पाटिल लौटे हैं। शॉर्ट थर्ड मैन के रिजर्व में शानदार कैच को लपका और विकेट का पतंग होता हुआ पहला विकेट। रन संख्या 22, ओवर नंबर सेकंड, पावर प्ले, 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है। फुल टॉस जीती, मौका था, मौके को गवाया। विकेट नंबर सेकंड, लगातार यहां पर विकेटों का सिलसिला। रोहन पाटिल भी लौटे मैदान के बाहर। क्यों है उस्मान पटेल, आप भी वक्त का मूल्य जानते हैं और हर वक्त आप इकट्ठा नहीं आ सकते क्योंकि क्रिकेट के कई नियम होता है। 5 मिनट में आपको एक ओवर कंप्लीट करना होता है, 4 ओवर आपको 24 यहाँ पर 20 मिनट में कंप्लीट करना है और 20 मिनट में नहीं कंप्लीट होते तो फिर आपको भुगतान करना पड़ेगा, यानी कि एक फील्डर सर्कल के अंदर लगाना पड़ेगा 5वें ओवर में। कभी कभी इसी वजह से भी टीमें हारती है क्योंकि 4 फील्डर लगने के बावजूद बाउंड्री लगने की ज्यादा चांसेस मिलती है। और इस समय उस्मान पटेल हैट्रिक गेंद, ब्यूटीफुल, बिल्कुल यहां पर शानदार गेंदबाजी। उस्मान पटेल ने जितनी अच्छी बल्लेबाजी की ना उतनी खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं। जीतने के लिए बड़ा टारगेट जरूर है मगर उस्मान पटेल ने कमबैक किया, 5 रन दिए 4 गेंदों के ऊपर, सॉरी 5 गेंदों में 5 रन दिए, 2 सफलता उन्होंने प्राप्त की। इस ओवर की अंतिम गेंद करेंगे उस्मान पटेल, सामने बल्लेबाज क्लीन बोल्ड, ओवर हैट्रिक। इस ओवर में 3 विकेट 5 रन, कमाल का प्रदर्शन इस मुकाबले में। बादी बल्लेबाज की बात करेंगे राजदीप पाटिल, बैक टू द डगआउट। महंगा था मगर उसके बाद जब उस्मान पटेल आए, बल्लेबाजी से 49 रन की शानदार पारी, गेंदबाजी से 1 ओवर 3 विकेटें 5 रन। काफी खुश है तलोजा समर्थक जो हमेशा क्रिकेट से मोहब्बत करते हैं। कहीं भी तलोजा टीम हो तो दर्शकों का मेला लग जाता है। शायद अब थोड़ी थोड़ी देर में कई संख्या में दर्शक होंगे। रन संख्या की बात करेंगे तो इस समय केवल रन संख्या बनी है 22। 2 ओवर के बाद विकेट गिरी है, कुल मिला के 3। नए बल्लेबाज पहुंचे मैदान पर नॉस्टेकिन के ऊपर। शायद ये गेंद, इसे प्रहार तो किया है मगर क्या होगा, अंपायर ने तो यहां पर कुछ डिसीजन दिया नहीं है अभी तक। चेक करना चाहेंगे, शायद चेक करना चाहेंगे। अब तीसरे अंपायर क्या चेक करेंगे।
नो बॉल यस, अंपायर डिसीजन नो बॉल। कैच तो पकड़ा था, सवाल बहुत बड़ा था और अच्छा डिसीजन है। रनों की बात करेंगे तो इस गेंद के ऊपर रन आए 1+2। बहुत बड़ा मौका था बल्लेबाज के पास, ऋतिक पाटिल के पास। रन संख्या पहुंच चुकी है इस समय 25 के ऊपर। 89 रनों का टारगेट मैदान के ऊपर है और जीत की बात करेंगे तो इस समय रन संख्या 25 रन। इस बार शानदार शॉट ऋतिक पाटिल, जिनके बल्ले से प्रीत के ऊपर और एक शानदार छक्का। सही संपर्क नहीं है, तेज शॉट, फील्डर की गलती, गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर और एक खूबसूरत शानदार चौका। बिल्कुल जाना है तो आपको आक्रामक पारी खेलनी पड़ेगी, क्योंकि अब तक टीम के टोटल है 35 रन। तीसरा ओवर जारी है, थोड़ी सी महंगी गेंदबाजी। पैडल स्विप किया, फिर एक बार तेज शॉट अलोंग द कार्पेट, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। तलोजा टीम की फील्डिंग थोड़ी सी खराब है, लगातार गलतियां, दो शानदार चौके। की बात करेंगे 39 रन बन चुके 15 गेंदों के ऊपर। आप बची हुई 15 गेंदे, 50 की आवश्यकता। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, जो गिरगिट की तरह रंग बदलता है, और गिरगिट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट का खेल अक्सर हर मैदान पर हमने देखा है। क्रिकेट किसी को हंसाती है तो क्रिकेट किसी को रुलाती है। सुख दुख भरा क्रिकेट का खेल आज भी मैदान के ऊपर जारी है, तलोजा बनाम रोहिंटन के बीच। प्रमोद दादा पाटिल आप आए तो आपका स्वागत है। आइए मंच के ऊपर, आपका प्रयास जारी है। ऋतिक द्वारा लगातार कोशिश कर रहे हैं, क्योंकि कहते ना कि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। 40 रन बने, आप 49 की आवश्यकता 14 गेंदों के ऊपर। दो गेंदें बहुत इंपॉर्टेंट होगी। ये दो गेंदों के ऊपर दो बड़े हिट आते तो शायद ये मुकाबले में रोहिंटन टीम भी कमबैक कर सकती है। 12 अच्छी गेंद थी, बिल्कुल फायदा नहीं उठा पाए। एक सिंगल आई, सिंगल के साथ बिल्कुल 12 गेंद में 35 की पारी खेली है ऋतिक पाटिल ने। बिल्कुल रन संख्या की बात करेंगे तो 41 रन बने हैं, जीतने के लिए 48 की जरूरत है। 13 गेंदें बची है। ये पैडल स्वीप किया और एक शानदार हिट, गेंद को रोकने में कामयाब तो जरूर रहे, मगर दूसरी के रन भी पूरी किए। अब इस बार अच्छी फील्डिंग। रन संख्या ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल 43 रन पर पहुंची है। जीतने के लिए अभी भी यहां से 40 रनों की आवश्यकता, 12 गेंदे।
वाली 12 गेंदों के ऊपर अच्छे संगीत डीजे द्वारा। और बिल्कुल साईं बाबा कहते हैं ना कि मत सोच इतना, तेरा सपना क्यों पूरा नहीं होता। हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता, और जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता। जीतने के लिए 12 गेंदे 46 की जरूरत है। शानदार रहेगा मुकाबला, मगर सेकंड स्पेल करने के लिए आ चुके हैं रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल। फुल टॉस की शुरुआत थी, बिल्कुल यहां पर गेंद को खेला स्क्वायर मिड विकेट की तरफ, और जब तक गेंद को फील्ड करे एक सिंगल। अब 45-11 गेंद में। क्रिकेट में कोई टारगेट बड़ा छोटा नहीं होता, ये क्रिकेट खेल है। 6 गेंद में 36 बनते हैं, तो आने वाली 11 गेंद में 45 भी बन सकते हैं। बस यहां पर कॉन्फिडेंस होना चाहिए। शानदार डिलीवरी, बिल्कुल यहां पर पड़ने के बाद ब्लॉक हॉल में गेंद को फेंका। बल्लेबाज ऋतिक पाटिल को बीट किया। जिस ऋतिक ने अभी तक तहलका मचाया, वही ऋतिक थोड़ा सा शांत है। 14 गेंद में 37 की पारी के लिए अब 10 में 45 की जरूरत है। मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर। हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख। और ऋतिक पाटिल बता रहे हैं कि मैं लड़ रहा हूं मैदान के अंदर, और उनके बल्ले से शानदार छक्का। गेंदे आप जीत की बात करेंगे तो यहां से 39 रन की आवश्यकता है। टोटल पहुंच चुके 50 के ऊपर, अर्धशतक तो हो चुका है पूरा, मगर अभी भी 39 की आवश्यकता है। आने वाली 9 गेंदे। ऋतिक पाटिल फिर एक बार तैयार, फिर एक बार फैडरशिप किया, गेंद को फेंक दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर, और एक शानदार छक्का। 49 पर खेल रहे शायद ऋतिक पाटिल। थैंक यू डीजे, इसलिए मैंने कहा 49 पर खेल रहे। क्या शानदार बल्लेबाजी ऋतिक पाटिल, बिल्कुल यहां पर 50 के ऊपर जाते हुए जीतने की बात करेंगे तो मुकाबला पलटवार हो चुका है। 8 गेंदे 33 की आवश्यकता, 50 रन के लिए दौड़े नहीं बल्कि रन आउट। आप 7 गेंदे 7 में 33 की जरूरत है। होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है। आखिरी गेंद के ऊपर एक सिंगल, 50 रन पूरे इस प्रतियोगिता में। शानदार पारी, दूसरा अर्धशतक। बिल्कुल टीम संकट में जरूर है, मगर संकट मोचक पारी खेलते हुए ऋतिक पाटिल के 50 रन पूरे। बल्ला ऊपर कीजिए ऋतिक, क्योंकि यहां शानदार पारी के लिए। बत्तीस की आवश्यकता। इसलिए तो मैं हमेशा कहता हूं कि क्रिकेट का खेल ऐसा है दोस्तों, जो किसी को हंसाता है, किसी को रुलाता है। और आप जीत की बात करेंगे तो आने वाली 6 गेंदे 32 की समीकरण। ऋतिक पाटिल पैडरशिप तो किया, पहली गेंद जाएगी इस बार लॉन्ग लेग की तरफ, और सीमा रेखा के बाद 4 रन। आप समीकरण 5 गेंदे 28 रन। तो जीतने के लिए आप 5 गेंदे 28 का समीकरण। यह क्रिकेट का खेल गिरगिट की तरह कैसा रंग बदलता है, आज दर्शकों को देखने मिला। शुरुआत में ही कहा था आज आपको अच्छी क्रिकेट देखने मिलेगी। शॉर्ट गेंद फुल कर दिया,
हवा में है, फील्डर मौजूद, चिड़िया छिप गई खेत में। जिस विकेट की तलाश तलोजा समर्थकों को थी वो आखिरकार ऋतिक पाटिल लौटे मैदान के बाहर। थैंक यू टीसे। तलोजा समर्थकों की सांस रुकी थी और आप बिल्कुल यहां पर विकेट जाने के बाद राहत की सांस ली है तलोजा समर्थकों ने, क्योंकि आप मुकाबला जीतने के लिए बची हुई 4 गेंद 28 नहीं बन सकते, क्योंकि 4 छक्के भी आते तो मुकाबला नहीं जीत सकते। बिल्कुल शानदार क्रिकेट, ईंट का जवाब पत्थर से दिया और आज क्या कमाल का क्रिकेट देखने मिला रोहिंसन टीम की ओर से। इसलिए तो मैं हमेशा कहता हूं कि जब तक आखिरी गेंद नहीं फेंकी जाती तब तक हार मत मानिए। केवल औपचारिकता रहेगी मुकाबले में, क्योंकि यह मुकाबला एक तरफा बन चुका है। आखिरी 27 रनों की आवश्यकता 3 गेंदों के ऊपर। अजहर पटेल जो आखिरी ओवर कर रहे हैं, शुरुआत में तो लग रहा था कि मुकाबला शानदार होगा, मगर अजहर पटेल की सराहना होनी चाहिए। यह गेंद पड़ने के बाद लेग स्टंप के बाहर वाली और एक लेग स्टंप के बाहर वाली गेंद, वाइड का इशारा। रन संख्या अब 26 की जरूरत है। इस बार गेंद को ऑन साइड में खेला, केवल रन बनेगी 1-2 गेंदें बची है। तो जीतने के लिए 25 की आवश्यकता आखिरी 2 गेंदों के ऊपर। मुकाबले में औपचारिकता लग रहा था कि जब तक मैंने भी कहा कि जब तक ऋतिक पाटिल है तब तक रोहिंसन टीम भी मुकाबला जीतने का सपना रखेगी। इस बार भी कोशिश है, देखिए बेहतरीन शॉट, सीमा रेखा के बाद 6 रन। अब आखिरी गेंद 19 रन की आवश्यकता। इस बार भी शानदार छक्का, 12 रन से केवल ये मुकाबला हारी है एसीसी रोहिंसन टीम। शानदार जीत बागेलमैन तलोजा टीम। कांग्रेचुलेशन, हार्ड लक रोहिंसन टीम। अच्छा मुकाबला दर्शकों ने देखा और बिल्कुल तलोजा टीम कहीं मत जाना, क्योंकि इसके बाद आपका तुरंत